नमस्कार, मी वर्षा आणि तुम्ही पाहत आहात योद्धा न्यूज। नवी मुंबई जागतिक दर्जाचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला आता अतिक्रमणाचं ग्रहण लागलंय। गेल्या 2 वर्षांपासून शहराच्या कानाकोपऱ्यात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय आणि यामागचं कारण म्हणजे महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नव्हते, नगरसेवक नव्हते। मग याचाच फायदा घेत इथल्या भ्रष्ट प्रशासनाने आणि भूमाफियांनी हातमिळवणी केली का, असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे। गेल्या 2 वर्षात नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचे प्रमाण दुपटीने वाढलंय। महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्या होत्या, वॉर्डात नगरसेवक नव्हते, त्यामुळे जनतेच्या तक्रारी ऐकणारं कुणी उरलं नव्हतं आणि याच संधीचा फायदा घेतला तो म्हणजे प्रशासकीय खाबुगिरीने। ही अनधिकृत बांधकामं बांधली जात असताना प्रशासनातील काही अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते का, की वजनदार पाकिटं त्यांच्या टेबलाखाली पोहोचत होती, असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय। सामान्य माणसाने घराची एक वीट जरी विनापरवाना लावली तर महापालिकेचा हातोडा पडतो। मग टोलेजंग अनधिकृत इमारती उभ्या राहताना हे प्रशासन झोपलं होतं का? बरं, मधला काही काळ लोकप्रतिनिधी नव्हते आणि यामुळे हे असं झालं असलं तरी आता चित्र बदललंय। नवी मुंबईकरांना त्यांचे लोकप्रतिनिधी मिळाले आहेत, नवीन नगरसेवक निवडून आलेत। नगरसेवक महोदय, लक्षात असू द्या, जनतेचे डोळे आता तुमच्यावर आहेत। ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले त्या जनतेला आता तुमच्याकडून मोठी अपेक्षा आहे। यामुळे हे नवनिर्वाचित नगरसेवक या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारणार की ते सुद्धा या भ्रष्ट साखळीचा हिस्सा बनणार? प्रशासनाने जे पाप केलंय ते धुवून काढण्याची धमक या नगरसेवकांमध्ये आहे का, हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे।